नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं मनापासून मनापर्यंत स्वागत करतो मी आपला नाथ भागीनाथ। मित्रांनो, आपण शेतकरी आहोत याचा पुरावा जर असेल तर तो आहे आपला 7/12/8। परंतु बरेचसे असे माझे शेतकरी मित्र आहेत की त्यांना 8 आणि 7/12 संदर्भात खूप जास्त काही माहिती नाही आहे। त्यामध्ये कशाचा उल्लेख असतो, आपलं क्षेत्र किती असतं, वहितीमध्ये किती असतं, खराब्यामध्ये किती असतं, तर त्याच संदर्भात आपण आज बघणार आहोत मित्रांनो। तर मित्रांनो, 8 आणि 7/12 हे सेपरेट दोन उतारे आहेत, त्याचमधला आपण 8 संदर्भात आज बघणार आहोत। तर मित्रांनो नमस्कार, आपण बघणार आहोत आज शेतकऱ्याचा 8चं वाचन कसं करायचं, 8मध्ये काय असतं आपण ते बघणार आहोत मित्रांनो। 8मध्ये आपल्या नावावर असलेली जी काही मालमत्ता, जी काही प्रॉपर्टी आहे शेती संदर्भात, तिचं पूर्ण डिटेल त्या ठिकाणी असतं मित्रांनो। आपण नमुना बघण्यासाठी हा तुमच्यासमोर मी 8 घेतला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे या ठिकाणी खाते क्रमांक। आपला हा खाते क्रमांक 1136 मित्रांनो। 1136 एकाच नावाने असतो, म्हणजे एकाच शेतकऱ्याला असतो, तो परत दुसऱ्या शेतकऱ्याला मिळणार नाही किंवा नसतो। त्यानंतर व्यक्तिगत खाते म्हटलेलं। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण नमुन्यासाठी बघतोय, या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव आहे मित्रांनो विठ्ठल सखारी चव्हाण। त्या ठिकाणी त्यांच्या नावावर असलेलं जी काही मालमत्ता आहे, जी काही शेती आहे, जे काही गट आहेत, ते गट 8मध्ये असतात मित्रांनो। या ठिकाणी बघा त्यांच्या नावावर हे जे आहेत हे गट नंबर आहेत, 441 आहे, 470/11 आहे, 470/5 आहे, असे 3 गट त्यांच्या नावावर आहेत आणि ते 8मध्ये आपल्याला दिसून येतात। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक गटाचा 7/12 वेगळा असतो आणि त्या 7/12 संदर्भातही आपण नंतर बघणार आहोत। तर या ठिकाणी प्रत्येक गटामध्ये किती क्षेत्र आहे बघा, या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो। या ठिकाणी पहिले जे 441 आहे, या ठिकाणी 02 आर आहे। त्यानंतर 470/11 मध्ये 95 आर आहे आणि 470/5 मध्ये 40 आर आहे। टोटल 137 आर क्षेत्र या ठिकाणी आहे मित्रांनो। त्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो पोट खराब आहे मित्रांनो। बघा या ठिकाणी पोट खराब आहे। या पोट खराब्यामध्ये मित्रांनो 470/11 यामध्ये 95 आर जे आहे त्यापैकी 7 गुंठे हा खराबा आहे मित्रांनो, आणि खाली 470/5 या ठिकाणी 40 आरमध्ये 1 गुंठा खराबा आहे मित्रांनो, म्हणजे टोटल 8 गुंठे या ठिकाणी खराबा आहे मित्रांनो। आणि त्याचा पुढं एकूण क्षेत्र टोटल दिले 145 वजा 8, त्यानंतर 137 हे प्युअर लागवडयोग्य क्षेत्र आहे मित्रांनो। म्हणजे या ठिकाणी 137 गुंठ्यालाच आपल्याला कोणतीही बँक कर्ज देते मित्रांनो। त्याचबरोबर या ठिकाणी आकार आहे 163 ₹1.63 या ठिकाणी त्या क्षेत्राचा आकार आहे मित्रांनो। या ठिकाणी अशा प्रकारे 8वर आपली जी काही आपल्या नावावर असलेली प्रॉपर्टी ती पूर्ण एका पेजमध्ये येते। तर यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 7/12 संदर्भात बघणार आहोत। त्या ठिकाणी काय असतं, कसं असतं, ते फेर कसे असतात, फेर वाचायचे कसे, हेही बघणार आहोत। तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, जय जवान जय किसान।